Okay. Good afternoon, all. Today we are going to discuss to take some of the information of the topic that is subject that is principles of the management and quantitative techniques. आवाज येत नाही ना? उद्या माईक आणतो. ठीक आहे. प्रिन्सिपल्स ऑफ द मॅनेजमेंट अँड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स. ठीक आहे. हा आपला सब्जेक्ट आहे. माय नेम इज योगेश सुरवते. आय एम गोइंग टू टीच यू दिस सब्जेक्ट. ओके. तर या सब्जेक्ट मध्ये काय काय तर आपल्याला तुम्ही जेव्हा पास आउट होत आता तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये बऱ्यापैकी बेसिक गोष्टी पाहिल्यात. ओके. यू हॅव सीन some of the basic things of the civil engineering. Okay. In third year also you will see more information about civil engineering, like design of concrete structure, design of steel structure, and like these designs you will going to learn during third year. And last year also you will learn the advanced techniques for the design. Okay. And after that when you complete your degree you will go on a site, or maybe you will open your own construction business. Okay. At that time you should know how to manage your site. ठीक आहे. तुमची साईट जी आहे ती तुम्हाला मॅनेज करावी लागेल, बरोबर का? नाहीतरी तुम्ही समजा साईट चालू केली, एखादं कन्स्ट्रक्शन चालू केले, अँड यू आर नॉट नोईंग हाऊ टू डू, व्हॉट टू डू, म्हणजे केले उद्घाटन वगैरे सगळं व्यवस्थित, 4-5 लाख रुपये घालवलेत, सगळे बॅनर केले, ऍडव्हर्टाईज केले, आणि जेव्हा ऍक्च्युली काम चालू झाले तेव्हा तुम्हाला काहीच कळना की आता कुणाला बोलवायचं, स्टार्ट कशी करायची. म्हणजे एखादं कन्स्ट्रक्शन साईट हे करण्यासाठी तुमचं ऑर्गनायझेशन कशी पाहिजे, म्हणजे तुमची छोटीशी फर्म असेल मे बी, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतः मॅनेजर असाल किंवा व्हॉट एव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या अंडर बाकीची कामं बघण्यासाठी तुम्हाला कोण लागेल, तर सगळं बघण्यासाठी एखादा मॅनेजर ठेवताल. जर तुम्हाला खूप लोड असतील, 2-4 साईट असतील, तर एखादा मॅनेजर वगैरे ठेवणार. ते झाल्यानंतर तुम्ही एक छोटंसं ऑफिस तुमचं फॉर्म करणार. ठीक आहे. म्हणजे कसं पाहिजे ते आपल्याला ह्याच्यात शिकायचंय. तर तुमचं एखादं छोटंसं ऑफिस वगैरे असणार. त्या ऑफिसमध्ये तुमचं मग डिपेंडिंग ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स काढणार. डिपार्टमेंट कसलं, तर जे काही मटेरियल तुम्ही प्रोक्युअर करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी परचेस डिपार्टमेंट सेपरेट ठेवणार. आता परचेस डिपार्टमेंट कशासाठी लागेल, व्हाय दिस परचेस डिपार्टमेंट इज रिक्वायर्ड, यू हॅव टू परचेस द डिफरंट डिफरंट टाइप ऑफ मटेरियल. मटेरियल तुम्हाला परचेस करावं लागेल. ठीक आहे. तर मटेरियल जेव्हा तुम्ही मार्केटमधून परचेस करत असता, ऍट दॅट टाइम यू शुड नो व्हॉट इज द ट्रेंड गोइंग ऑन इन द मार्केट. मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे. म्हणजे तुम्ही समजा, आय विल टेक सम एक्झाम्पल. इफ यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट 12 story building. ठीक आहे. 5 flats on each floor. At that time you are going to discuss, or you are going to decide what type of material you are going to use, and according to the material you will know, you will got to know what will be the pricing of your कन्स्ट्रक्शन. म्हणजे कॉस्ट किती जाईल आणि त्याच्यावर तुमचं प्रॉफिट ऍड करून तुम्ही सेलिंग कॉस्ट काढणार. ठीक आहे. तर यू हॅव टू डिसाइड युअर मटेरियल फर्स्ट. ओके. फॉर इन्क्रीजिंग द प्राइस ऑर डिक्रीजिंग द प्राइस, ऑर अकॉर्डिंग टू द मार्केट ट्रेंड यू हॅव टू डिसाइड. म्हणजे लाकडाची चौकट लावायची का ग्रॅनाइटची चौकट लावायची, हे तुम्ही आधी डिसाइड करणार. फॉर दॅट यू हॅव टू मेक सम रेट अनालिसिस, की लाकडाची चौकट लावल्यानंतर किती खर्च येईल आणि ग्रॅनाइटची चौकट लावल्यानंतर किती खर्च येईल. ओके. अगेन यू विल कम टू नो द दोन्हीचा खर्च समजा समान येतोय, तर आफ्टर दॅट यू विल गो फॉर द व्हॉट इज द मार्केट ट्रेंड. लोक सध्या ग्रॅनाइटची फ्रेम वापरतायत. ठीक आहे. मग आपण ग्रॅनाइटची फ्रेम वापरायची का, तरी येस वापरू शकतो. पण आणखीन तुम्हाला गोष्टींचा हे बघायला लागतील, त्याचे कॉन्स काय आहेत, म्हणजे त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय. तर लाकडाची फ्रेम आहे, तुम्ही 20-25 वर्ष त्याला काय होत नाही शक्यतो. ठीक आहे. जास्तीत जास्त लाकूड जर ओला असेल तर भुंगा वगैरे लागेल, पण लाकूड जर व्यवस्थित असेल तर त्याला काय होत नाही. पण ग्रॅनाइटची फ्रेम तुमची 10 वर्ष खूप छान दिसेल, पण नंतर नंतर ते इलास्टिक मटेरियल असल्यामुळे, ब्रिटल मटेरियल असल्यामुळे अधून क्रॅक जातो आणि निघून जातं, आणि मग तुम्हाला पूर्ण रिकन्स्ट्रक्ट करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट फ्युचर मध्ये येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी यू हॅव टू डिस्कस विथ युअर परचेस डिपार्टमेंट. इफ देअर इज नो परचेस डिपार्टमेंट, देन यू शुड हॅव टू टेक द डिसिजन व्हॉट टाइप ऑफ मटेरियल शुड आय यूज फॉर
I have taken the example of the this door frame. Like that way, you have to take the decision for what type of bricks you are going to use. ठीक आहे. आता रेड ब्रिक्स वापरायच्या का फ्लाय ब्रिक्स वापरायच्या का आणखीन एएसी ब्लॉक्स वापरायचे. एएसी ब्लॉक कोणाला माहिती आहे काय असतात? कसले असतात? This is the size 9 inch, 8 inch, 6 inch, 4 inch. This is the size. But these blocks are aerated blocks. ठीक आहे. सिपोरेक्स म्हणतो बघा आपण त्याला. कंपनी ऍक्च्युअली सिपोरेक्स, पण त्याचं ओरिजिनल नेम आहे एएसी ब्लॉक. ठीक आहे. तर हे जर ब्लॉक्स तुम्ही वापरले तर तुमच्या बिल्डिंगचा डेड वेट, जे डेड लोड आहे तो कमी होतो. ऑलमोस्ट 30 to 35% वजन कमी होतं बिल्डिंगचं. आणि त्याच्यामुळं यू कॅन यूज लोअर ग्रेड कॉन्क्रीट अँड लोअर लेस अमाऊंट ऑफ स्टील. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं आरसीसी ची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ 30% ने रिड्यूस होते. ठीक आहे. तर यू हॅव टू टेक द डिसिजन लाईक वाईज की आरसीसी ची कॉस्ट कमी करायची का, स्टीलची कॉस्ट आता हायर साईडला आहे, मग आपण एएसी ब्लॉक्स वापरायचे का, जर वापरले तर मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्ट खपेल का नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टींचं तुम्हाला डिसिजन घ्यायचं असते. तर फॉर दॅट यू आर हॅव्हिंग अ परचेस डिपार्टमेंट. ओके. लाईक दॅट वे हे झालं परचेस डिपार्टमेंट. म्हणजे आपण मॅनेजमेंट कसं करायचं, एखाद्या साईट चालवण्यासाठी मॅनेजमेंट कसं करायचं, तर ते हिरार्ची कशी असते ते बोलतोय आपण. आफ्टर दॅट यू माइट बी हॅव्हिंग युअर सेल्स डिपार्टमेंट. ठीक आहे. सेल्स डिपार्टमेंट सेपरेट असणार आहे. सेल्स डिपार्टमेंटचं काय काम आहे, तर दॅट डिपार्टमेंट विल गो इन द मार्केट, म्हणजे एक सर्वे टाईप सर्वे करणार की सध्या मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे, की 2 BHK चे फ्लॅट आपली जी साईट जिथं आहे तिथं 2 BHK चे फ्लॅट जास्ती खपतील का 3 BHK चे खपतील का 1 BHK इज सफिशियंट. कारण जर तुमचा एरिया प्रीमियम लोकेशनला जर तुमची जर साईट असेल तर ऍट दॅट टाइम यू विल गो फॉर द 3 BHK फ्लॅट. ठीक आहे. तिथं तुम्ही 1 RK आणि 1 BHK चे फ्लॅट नाही काढणार, कारण कोण घेणारच नाही. मग तुमचा एवढा प्रोजेक्ट किती जरी भारी असेल तर तो चालेल का, तर नाही चालणार. ठीक आहे. सो यू शुड हॅव युअर which department? Sales department should be there. That department will make a survey. आणि काय करायचं, किती BHK चा फ्लॅट, हा एक जसा इश्यू होता, तसा किती स्क्वेअर फूटचा फ्लॅट असला पाहिजे मिनिमम आपला त्या एरियामध्ये. कारण जर आपला प्रीमियम एरियामध्ये जागा असेल तर तिथं लाईव्हिश फ्लॅट घेण्यासाठी लोक विचार करणार. ठीक आहे. मग किती BHK, म्हणजे 3 BHK पण किती स्क्वेअर फूटचा, असं लाईव्हिश करायचा का कंजेस्टेड करायचा, कट टू कट. ठीक आहे. मग हे जे डिसिजन घ्यायचे किंवा रेट किती काढायचा, किंवा सेल्स डिपार्टमेंट ऑल्सो गिव्ह द इनपुट की तुमची क्वालिटी काय पाहिजे, म्हणजे हायर ग्रेड ग्रॅनाइट, पुन्हा फ्लश वॉल वगैरे सगळं हाय ग्रेडचं वापरायचं का मीडियम ग्रेड का लो ग्रेड मध्ये वापरायचं. ऑल दिस इनपुट्स वुड कम फ्रॉम द सेल्स डिपार्टमेंट. सो कुठलाही प्रोजेक्ट चालू करायच्या आधी तुम्हाला सेल्स डिपार्टमेंटशी डिस्कस करायचंय, आणि डिस्कस केल्यानंतरच मग तुम्ही प्रोजेक्ट कडे जाणार. ठीक आहे. सेल्स डिपार्टमेंट झालं, परचेस डिपार्टमेंट झालं. लाईक दॅट वे once you might be having your design department, or you may take from the market. तुम्हाला जे ड्रॉइंग पाहिजे ते तुम्ही आर्किटेक्ट कडून विकत पण घेऊ शकता if you are not having the design department. But if you are having the design department, your design department contains a designer, that is structural designer and architectural designer. ठीक आहे. आर्किटेक्चरल डिझायनर पुन्हा तेच करणार मार्केट ट्रेंड नुसार, फ्लॅटचं ओरिएंटेशन, इलिव्हेशन, एस्थेटिकली कसा पाहिजे, त्याचं बाहेरचं म्हणजे बिल्डिंगच्या बाहेरचं जे काही तुम्ही डेव्हलपमेंट करणार आहात, गार्डन म्हणा किंवा स्विमिंग टँक, व्हॉट एव्हर द थिंग्स यू आर गोइंग टू डू अराउंड युअर बिल्डिंग, तर त्याचं पूर्ण डिझाईन आर्किटेक्चरल डिपार्टमेंट आहे, तिथं जे आर्किटेक्ट आहेत ते करतात. ठीक आहे. देन विथ द कोलॅबरेशन ऑफ द डिझायनर, स्ट्रक्चरल डिझायनर जे आहेत, सिव्हिल इंजिनियर जे असतात, जे ते तुमचं स्टीलचं डिझाईन करतील, म्हणजे आरसीसीचं स्टीलचं, म्हणजे किती M25चं कॉन्क्रीट वापरायचं, M35चं वापरायचं, स्टील किती वापरायचं, मग ते सगळं तुम्हाला बीम वाईज कॉलम वाईज सगळं ड्रॉइंग मिळतं सेपरेट. ठीक आहे. तर डिझाईन डिपार्टमेंट इज हॅव्हिंग ऑल दीज थिंग्स टू हँडल. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कुठलं डिपार्टमेंट पाहिजे तुम्हाला, सेल्स झालं, परचेस झालं, डिझाईन झालं. देन आफ्टर डिझाईन डिपार्टमेंट यू शुड नीड द एस्टिमेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. तर एस्टिमेशन डिपार्टमेंट कशासाठी लागणार, तर एस्टिमेशन डिपार्टमेंट वन्स दे गेट द ड्रॉइंग, सगळे ड्रॉइंग मिळाल्यानंतर एस्टिमेशन डिपार्टमेंट तुम्हाला मालक आहात तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला माहित पाहिजे की तुमचा प्रोडक्ट तुम्हाला 100 रुपयाला बनतोय आणि मग तुम्ही तो त्याला 150 रुपयाला विकणार आहे. ठीक आहे.
नाहीतर तुम्हाला माहितच नाही तुमचा प्रोडक्ट 100 रुपयाला बनेल आणि तुम्ही जर तो 90ला विकायला लागला तर तुम्हाला निम्म्यातनंच कळेल की आपण लॉस मध्ये गेलो. ठीक आहे. आणि जर सगळंच विकलं असेल तर युअर प्रोजेक्ट विल गेट फेल. ठीक आहे. सो फॉर दॅट एस्टिमेशन डिपार्टमेंट इज देअर. एस्टिमेशन डिपार्टमेंट काय करणार मग? त्याला जे प्लॅन्स फायनलाइज करून दिलेले आहेत आपण, त्या प्लॅनच्या हिशोबाने ही विल एस्टिमेट फॉर द ब्रिक्स. ब्रिक किती लागणार आहेत, सिमेंट किती लागेल, वाळू किती लागेल, इफ क्रस्ट इज युजिंग क्रस्ट किती लागेल, स्टील किती लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लंबिंग मटेरियल जे काही नळ वगैरे आहेत, ठीक आहे, सिटी सॅनिटरी वेअर किती लागणार आहेत. नाही नाही, इकडून ऑन आहे. आवाज येत असेल ना? इज माय व्हॉइस इज ऑडिएबल? कोणतरी जॉईन. इज माय व्हॉइस इज ऑडिएबल? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, it is audible. It is audible through this. I have connected this. तर परचेस डिपार्टमेंट झालं आपलं. कुठलं चाललंय? एस्टिमेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. एस्टिमेशन डिपार्टमेंट विल फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ म्हणजे क्वांटिटी काढणार, क्वांटिटीवरून अमाऊंट काढणार. ठीक आहे. क्वांटिटी ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड, सिमेंट, स्टील, देन कार्पेंटरीची कॉस्ट किती येईल. ठीक आहे. विंडोज आहेत, फॅब्रिकेशन आहे, पेंटिंग आहे, इलेक्ट्रिफिकेशन आहे, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं एस्टिमेशन करून इट विल गिव्ह यू आयडिया की किती अमाऊंट तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर यू नीड युअर एस्टॅब्लिशमेंट फॉर द एक्झिक्युशन वर्क. ठीक आहे. एक्झिक्युशन साठी पण तुम्हाला माणसं लागणार आहेत. मग एक्झिक्युशन साठी पुन्हा तुम्ही त्या साईटवर एक मॅनेजर ठेवणार, एखाद्या बिल्डिंगला एखादा सिनियर इंजिनियर ठेवणार, त्याच्या हाताखाली एखादा ज्युनियर इंजिनियर लागला तर ठेवणार, त्यांना मदतीला 1-2-3 सुपरवायझर्स ठेवणार. ठीक आहे. अँड हे सगळे झाले तुमचे म्हणजे हिरार्ची चालेल, तुमचं स्ट्रक्चर कसं पाहिजे. ठीक आहे. एक्झिक्युशन डिपार्टमेंट मध्ये तुमचे हे सगळे इंजिनियर्स आले, म्हणजे साईट मॅनेजर एक आला, सिनियर इंजिनियर, त्याच्या खाली असिस्टंट ज्युनियर लागेल तसं, आणि त्याच्या खाली सुपरवायझर. ठीक आहे. आफ्टर दॅट आता हे सगळं काम मी बिल्डर आहे. ठीक आहे. पण इट डझंट मीन माझेच लेबर पाहिजेत. ठीक आहे. मी काय करणार, कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट पण ठेवणार. जे कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट काय करणार की समजा आपल्या साईटवर आता ब्रिक वर्क चालू आहे, तर कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट काय करणार, ओपन टेंडर म्हणजे ओपन मार्केटमध्ये एक टेंडर काढणार, पेपर आउट, की आम्हाला एवढ्या एवढ्या लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे, अँड हु आर इंटरेस्टेड प्लीज तुम्ही कोट करा तुमचा रेट. ठीक आहे. मग कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट एक राहिलेलं आपलं, तर कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट असं कॉन्ट्रॅक्टरना बोलवणार थ्रू पेपर. मग कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचा जो काही रेट आहे ते कोट करणार आणि त्याच्यानंतर अनालिसिस करून जो लोएस्ट आहे, पण कॉम्पिटंट पण पाहिजे, कारण एखादा खूप कमी रेट टाकतोय पण इफ इट इज नॉट कॉम्पिटंट आपण त्याला काम देणार नाही. ठीक आहे. किंवा त्याचा एक्सपिरियन्स मागणार की त्याने आधी तसं काम केलंय का, आणि मग आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करणार. मग कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट थ्रू आपल्याला बांधकाम करण्यासाठी, आरसीसीचं काम करण्यासाठी, देन फॉर फॅब्रिकेशन वर्क, फॉर कार्पेंटर वर्क, फॉर इलेक्ट्रिफिकेशन, फॉर लिफ्ट वर्क, व्हॉटेवर, और फॉर एक्सकॅव्हेशन वर्क, किंवा आपल्याला लेबर्स पण लागतात क्लिनिंगसाठी, तर जनरल पर्पज साठी पण आपल्याला कॉन्ट्रॅक्टर घ्यावे लागतात. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा पुन्हा त्यांचा इंजिनियर असतो, त्यांची माणसं असतात आणि ते काम करून देतात. आपलं काम काय, आपण मटेरियल आणून द्यायचं. कॉन्ट्रॅक्टरचं काम काय, त्याची माणसं लावून त्यानं काम करून आपल्याला द्यायचं. ठीक आहे. मग हे सगळं स्ट्रक्चर्ड असलं तर तुमच्या गोष्टी व्यवस्थित होतील. नाहीतर तुम्ही चालू केले ऑफिस आणि मी खूप माझ्याकडे 2-3 कोटी आहेत आणि मी चालू केले, दिस इज नॉट फिजिबल. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत, म्हणून हा आपला सब्जेक्ट आहे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट अँड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स. मग ह्याच्यात हा एक जसा पार्ट झाला की एखादी ऑर्गनायझेशन कशी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ती ऑर्गनायझेशन कशी रन झाली पाहिजे. मग प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी सांगून दिले की तुम्ही अशा पद्धतीने कंट्रोल करा तुमच्या इन्व्हेंटरीवर. म्हणजे एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर ह्याच्यात तुम्हाला सिलेबस मध्ये मिळेल की एबीसी अनालिसिस आपण मटेरियलसाठी युज करतो. एबीसी अनालिसिस म्हणजे काय, जे काही मटेरियल्स आहेत आपले, समजा तुमच्या बिल्डिंगला जे काही मटेरियल्स लागतात, ऑल दीज मटेरियल्स आर डिवायडेड इंटू ए क्लास, बी क्लास आणि सी क्लास. ओके. A class materials are the materials who are having the major cost. ठीक आहे. म्हणजे त्यांची कॉस्ट जास्त आहे. B class materials are somewhat less cost and C class material are very less cost. But A class materials are 20% of the whole material. ठीक आहे. म्हणजे तुमचे सीपीचे मटेरियल आहे, सॅनिटरी मटेरियल, नळ वगैरे जे असतात ना, सॅनिटरी वेअर, नळ, ते खूप महाग असतात. ठीक आहे. ते एक 20% असतात साईटवर लागणारे, पण दे आर कॉस्टिंग हाय. ठीक आहे. त्यानंतर बी क्लास मटेरियल जे आहे
ते मिडियम कॉस्ट असतात आणि ते लागणारे पण मिडियम आहेत. आणि सी क्लासचे जे मटेरियल आहेत हे लागतात जास्ती क्वांटिटीमध्ये, जवळजवळ 70% लागतात. म्हणजे सिमेंट असेल, विटा असतील, खडी वाळू, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्वांटिटीमध्ये खूप लागतात, बट दे आर हॅव्हिंग द लेस कॉस्ट. ठीक आहे, त्यांची कॉस्ट कमी असते. मग आपण वी डिवाइड दिस मटेरियल इन ए क्लास, बी क्लास, सी क्लास, आणि मग त्याच्यानुसार त्यांचा कंट्रोल ठेवतो. आता हे कशासाठी लागतंय बघा. तुम्हाला आता नळ वगैरे जगवारचे वगैरे जर नळ बघायला गेला, साधा मिक्सर घ्यायला गेला तर 5 ते 6,000 रुपयाला एक नळ आहे. ठीक आहे. मग हे मटेरियल तुम्ही असं ओपन मध्ये टाकणार का कुठं? नाही. तुम्ही प्रॉपर त्याचं स्टोअर करणार. ते मटेरियल आलं किती, गेलं किती, त्याचा हिशोब ठेवणार. जर तुमचे 5-6 नळ जरी गेले, 6 पण ते 30,000चं डायरेक्ट नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. आणि साईट अशी बरेच दिवस चालत असते, तर त्याच्यावर तेवढा टाईट कंट्रोल पाहिजे. ठीक आहे. तर तसं तुम्ही बायफर्केशन करणार की ए क्लासचं मटेरियल हे खूप कॉस्टली, हे कमी आहे, मग ते आपण प्रॉपर स्टोअर मध्ये ठेवायचं. बी क्लासचं मटेरियल ठीक आहे, थोडंसं ह्याचा स्टोअर ओपन असलं तरी चालतो. आणि सी क्लासचं जे मटेरियल आहे, लाईक खडी, विटा, वाळू, सिमेंट बी क्लासमध्ये, तर सिमेंट आपल्याला स्टोअर मध्ये ठेवायला लागतं. खडी, विटा ज्या आहेत त्या आपण ओपन मध्ये ठेवणार. त्या काय 4 विटा चोरीला गेल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि त्यांची अमाऊंट पण एवढी मोठी आहे. तुम्ही वाळू आणि विटा असं झाकून नाही ठेवत. तुम्ही असं ओपन मध्ये ठेवता. तर मग ते कसं मॅनेजमेंट करायचं वगैरे त्या गोष्टी आपल्याला आहेत. आणखीन काही मॅनेजमेंटच्या टेक्निक्स आहेत, त्या बघायच्यात आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये. आणखीन काय बघायचंय, तर एखादी मोठी ऑर्गनायझेशन असेल ना, तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप अवघड जातात. जेवढं आपण बोलतोय तेवढं सोपं नाहीये हे. ह्या गोष्टी मॅनेज करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर का? तर समजा आता मी कल्पतरू लिमिटेड कंपनीमध्ये होतो. त्या कंपनीचा जवळजवळ 10-15 हजार करोडचा टर्नओव्हर होता. तर त्यांच्या अशा जवळजवळ 100 एक साईट चालू असतील. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, हैदराबाद, इकडं-तिकडं. तर मालक म्हणून त्या मालकाला पण माहित नसेल की माझ्या किती साईट चालू आहेत. ठीक आहे. मग मालकाला कसं कळणार की खाली चाललंय ते बरोबर चाललंय? कारण मालकाचा मुलगा किंवा मालकाच्या एकदम जवळची व्यक्तीच प्रत्येक साईटवर जाईल असं नाही ना. कारण दॅट इज नॉट पॉसिबल टू हिम टू गो ऑन एव्हरी साईट अँड टेक द रिव्ह्यू, की खरंच मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, माझ्या साईटवर किती मटेरियल आहे, पुरतंय का नाही, का काय घोळ चाललाय का काय. ठीक आहे. मग व्हॉट दे डू, दे फॉर्म सम सिस्टीम. ठीक आहे. तर दॅट कल्पतरू वॉज युझिंग SAP सिस्टीम. ओके. दॅट मे कॉल्ड एज ERP सिस्टीम. SAP सिस्टीम वी आर युझिंग. तर SAP सिस्टीम मध्ये पुन्हा त्यांनी वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर केलं होतं. मग त्या SAPच्या अंडर एक प्रत्येक साईटला एक कोड दिलेला असायचा. 2176, 2177, 2172 व्हॉटएव्हर. तो कोड ओपन केला की त्या साईटवरच्या ज्या काही त्या साईटवरती जेवढ्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग ओपन होणार. त्या बिल्डिंगचा कोड ओपन होणार. समजा त्यातली ए बिल्डिंग आपल्याला ओपन करायची. ए बिल्डिंगला क्लिक केलं की आपल्याला त्या ए बिल्डिंग मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत त्या सगळ्या येतात. आता त्या SAP सिस्टीम मध्ये व्हॉट द थिंग्स कम इन दॅट, तर वी कॅन म्हणजे जेव्हा एखादी साईट चालू होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचा कोड क्रिएट होतो. त्याच्यानंतर त्या साईटच्या अंदर किती बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगचा अगेन कोड इज क्रिएटेड, लाईक 2176A, 2176B, CD. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक बिल्डिंगला आलो आपण. त्या बिल्डिंगच्या अंडर प्रत्येक मटेरियल म्हणजे आधीच इस्टिमेशन डिपार्टमेंट असते. इस्टिमेशन डिपार्टमेंटनी त्या SAP मध्ये ऑलरेडी दे हॅव एंटर्ड की 35 lakhs ब्रिक्स आर रिक्वायर्ड. ठीक आहे. ऑलरेडी 35 lakhs ब्रिक्स आर ऑलरेडी, जो अमाऊंट आहे म्हणजे जो आकडा आहे, नंबर्स आहेत, ते ऑलरेडी त्यात इन्क्लूड केलेला असतो. स्टील समजा 10,000 टन स्टील लागणार आहे. सिमेंट समजा 35,000 सिमेंट लागणार आहे, व्हॉटएव्हर. किंवा हिंजेस, स्क्रू पासून सगळं मटेरियल त्याच्यात ऑलरेडी इन्क्लूड केलं असतं. आणि प्रत्येक मटेरियल एक युनिक कोड असतो. म्हणजे सिमेंटला काहीतरी कोड आहे, विटाला काहीतरी कोड आहे. ठीक आहे. असे सगळे मटेरियल जवळजवळ 1,000-1,500 जेवढे काही मटेरियल आहेत सगळे त्या सिस्टीम मध्ये किती क्वांटिटी मध्ये लागणार आहे ते SAP मध्ये इन्क्लूड असतात. ठीक आहे. मग साईट इंजिनियरचं काय काम आहे? साईट इंजिनियरला काम चालू करायचं. तो काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या बिल्डिंगच्या कोड मध्ये जाणार. ही विल ओपन दॅट कोड. ओके. त्याच्यानंतर तो काय करणार की सगळ्यात पहिल्यांदा मला RCCचा कॉन्ट्रॅक्टर लागणार आहे. तर RCC कॉन्ट्रॅक्टरची रिक्विजिशन त्याच्यात टाकणार. त्याच्यात वेगवेगळे विंडोज दिलेले आहेत. ठीक आहे. मी काय करणार, मला RCCचा कॉन्ट्रॅक्टर लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. ही विल क्रिएट अ रिक्विजिशन फॉर द RCC कॉन्ट्रॅक्टर इन दॅट SAP. ठीक आहे. मग ती जी रिक्विजिशन आहे ती त्यांचा जो इमिजिएट मॅनेजर आहे त्याला दिसणार. ठीक आहे. मॅनेजर विल सी दॅट की हा बिल्डिंगचा जो इंजिनियर आहे त्याला RCCचा कॉन्ट्रॅक्टर लागणार आहे. देन ही विल रिलीज दॅट रिक्विजिशन. तो रिलीज करणार. रिलीज केलं की ती कुणाला दिसणार? ऑफिस जो असतो त्यांचा मेन, ऑफिस मधल्या कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंटला ती दिसणार. ठीक आहे. वन्स द मॅनेजर रिलीजेस इट, की दॅट रिक्विजिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टर विल रिफ्लेक्ट टू द
दॅट कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट. मग कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंटला कळणार की ह्या बिल्डिंग वरती आरसीसीच्या कॉन्ट्रॅक्टरची गरज आहे आणि एवढं एवढं अमाऊंट ऑफ तिचं काम आहे. सगळं ड्राफ्टिंग तिथं ऑलरेडी केलेलं असतं. ठीक आहे. मग काय करणार जे कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट काय करणार की एखादा कॉन्ट्रॅक्टर तिथं असाइन करून देणार. मग त्यांची जी प्रोसिजर आहे बीड वगैरे बोलून वगैरे त्याची प्रोसिजर करून एखादा कॉन्ट्रॅक्टर असाइन करणार. मग त्या कॉन्ट्रॅक्टरला पण एक नंबर असतो. तो नंबर जनरेट होऊन तो कॉन्ट्रॅक्टर त्या सिस्टीम मध्ये दिसायला लागतो. ठीक आहे. मग एकदा तो कॉन्ट्रॅक्टर दिसायला लागला की तो साईट इंजिनियर काय करणार त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेणार आणि त्याला सांगणार बघा तुला काम दिलेलं आहे आम्ही एवढं काम तुला करायचंय तुझं एवढ्या एवढ्या लाखाचं काम आहे ते तुला सिस्टीम मध्ये दिसते. ठीक आहे. जसं जसं काम होईल 20% झालं की बिल तो रिलीज करणार त्यातनं. मग तिथं बिलिंग डिपार्टमेंट पण असतं सेपरेट बिलिंगसाठी. त्यांनी 20% काम केलं की तो साईट इंजिनियर काय करणार त्या बिलिंगच्या विंडोमध्ये जाणार आणि 20% काम केलं की 10 लाखाचं समजा 20% तर तिथं बिल एंटर करणार. त्याने बिल एंटर केलं की सगळं सगळं सॉफ्टवेअर मध्ये चालू आहे. नथिंग इज हँड रिटन. ठीक आहे. त्यांनी 20% अमाऊंट समजा रिलीज केली. दॅट अमाऊंट विल रिफ्लेक्ट टू द हिज इमिजिएट प्रोजेक्ट मॅनेजर. इफ प्रोजेक्ट मॅनेजर अप्रूव्ह इट त्याने अप्रूव्ह केली की ते दिसणार कोणाला मगाशीचं दिसत होतं कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंटला बिलिंगचं दिसणार बिलिंग डिपार्टमेंटला. ठीक आहे. जे मेन ऑफिस मध्ये बसते. मग मेन ऑफिस वाले काय करणार की ह्या बिल्डिंग वरती एवढ्या एवढ्या रुपयाचं काम झालेलं आहे. बिलिंगची रिक्विजिशन आलेली आहे. त्यांनी रिलीज केलं की अकाउंट डिपार्टमेंट त्यांना लगेच चेक पाठवून देतं. ओके दिस इज द सिम्पल टेक्निक दे आर युझिंग. ठीक आहे. सगळं सॉफ्टवेअर आहे. तुम्ही कधीही कुठेही जाऊन मागची हिट पाहू शकता की किती तारखेला आपण काय मागवले किती कुणाचं काय पैसे रिलीज केलेत कोणाचे काय पैसे शिल्लक आहेत ते सगळं तिथं ट्रॅकिंग होतं. 4 लेव्हलच्या रिलीज वगैरे सगळ्या होत्या तिथं. ठीक आहे. जसं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला प्रोक्युअर केलं म्हणजे मागवलं तसंच तुम्ही मटेरियल पण तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये मागवू शकता. म्हणजे मला आता 10,000 विटा लागणार आहेत. 15 ब्रास खडी लागणार आहे. 20 टन स्टील लागणार आहे. तर तो साईट इंजिनियरचं मेन काम आहे की तो एंट्री करणार त्याच्यात. मग त्यांनी एंट्री केल्यानंतर जसं कॉन्ट्रॅक्टरची रिक्विजिशन टाकलेली आणि ती परचेस ह्याला गेली कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंटला गेली तशी मटेरियलची जर रिक्विजिशन टाकली दॅट रिक्विजिशन गो टू द परचेस डिपार्टमेंट. ठीक आहे. ज्या त्या डिपार्टमेंटला ते दिसणार. कॉन्ट्रॅक्टरचं मागितलं तर कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंटला दिसणार. मटेरियल मागवलं तर परचेस डिपार्टमेंटला दिसणार. बिलाची टाकलं बिल एंटर केलं तर बिलिंग डिपार्टमेंटला दिसणार ते. ठीक आहे. दॅट इज इंटिग्रेटेड सगळं. तर मग मटेरियल तो मागवणार वगैरे ह्या गोष्टी सगळ्या चालतात. मग ह्याच्यात मॅनेजमेंट कुठं आला आता? हा तर मागवतोय तो तिकडून देतोय. पण ह्याच्यात पण कंट्रोल आहे सगळा. बघा कसा कंट्रोल आहे. समजा त्या इंजिनियरनी त्या साईटवर 5 साईट चालू आहेत आणि त्या इंजिनियरनी समजा प्लंबिंगचे नळ मागवले. समजा एक 35 लाखाचे नळ मागवले तिथं. आणि मग त्यांनी मागवले की मी काय म्हणलं की त्यांच्या मॅनेजरला दिसतंय आणि मॅनेजरने रिलीज केलं की परचेस डिपार्टमेंटला जाते आणि परचेस डिपार्टमेंट पाठवून देते. हे तेवढी सोपी पण प्रोसिजर नाही जेवढी मी आता तुम्हाला सांगतोय. का तर जेव्हा मॅनेजर रिलीज करत असतो तेव्हा मॅनेजरच्या हाताखाली 4 साईट आहेत. ठीक आहे. 4 इंजिनियर टाकतायत. जर त्या मॅनेजरला दिसलं की ऑलरेडी ए, बी, सी या 3 बिल्डिंग आहेत आणि आता सी बिल्डिंग काहीतरी मटेरियल मागवते. पण ए आणि बी नी मटेरियल जे मागवलंय तेच त्यांनी अजूनपर्यंत वापरलं नाही. मटेरियल मागवलं म्हणजे वापरलं जातं असं नाही. कधी-कधी साईटचे प्रॉब्लेम असतात. पडून राहतं मटेरियल. ठीक आहे. मग ए आणि बी चं ऑलरेडी इतकं मटेरियल शिल्लक आहे. तर मग आपण सी या बिल्डिंगला मटेरियल द्यायचं का नाही? असा प्रश्न येतो. कारण मटेरियल जर तुम्ही एखादं मागवून ठेवलं आणि जर ते जवळ-जवळ 2-3 महिने, 4 महिने विदाऊट वापरता जर ते तुमच्या साईटवर जर पडून राहत असेल, तर विनाकारण त्या बिल्डरची तेवढी अमाउंट गुंतून राहते. ठीक आहे. तीच जर अमाउंट जर तुम्हाला लागायच्या आधी 15 दिवस जर तुम्ही मटेरियल मागवलं, तर त्याची अमाउंट गुंतून राहणार आहे का? नाही राहणार. पण तीच जर 4-4, 5-5 महिने जर गुंतून राहत असेल, तर ह्यांचा खूप छोट्या लेव्हलवर विचार करतात, की इतक्या दिवसाचं आपलं किती रुपयाचं व्याज बुडलं. खूप मोठा बिल्डर असेल तर त्याचं रोज नाही म्हणलं तरी 10-15 लाखाचं व्याज बुडू शकतं जर मटेरियल असं पडून राहिलं तर. मग तो बघतो की ऑलरेडी ह्या 2 बिल्डिंगचं मटेरियल आहे साईटवर. मग तो काय करतो? अनरिलीज करतो किंवा हेल्ड अप करतो. नाही त्याला परमिशन देत नाही. ते रिलीजच करत नाही. आणि जर त्यांनी रिलीज नाही केली तर पुढे परचेसला दिसत नाही ते मटेरियल यायचा प्रश्न नाही. मग त्या केसमध्ये ती बिल्डिंग वाल्यांनी काय करायचं? त्यांनी तर मागवले त्याला तर देत नाही. मग काय करणार? मॅनेजर त्याच्या लेव्हलला इकडचं मटेरियल आलेलं त्याच्या सिस्टमला वळवतो आणि म्हणतो ह्या दोघांचं काम महाग आहे तर तू वापर. ठीक आहे. म्हणजे हे एक मॅनेजमेंट स्किल झालं. विनाकारण पैसे अडकून नाही राहिले आणि तिथल्या तिथं लोकली मटेरियल मॅनेज झालं. आणखी काय आहे? तर लीड आणि हा कन्सेप्ट पण आहे त्याच्यात, की तुम्ही कुठलं मटेरियल किती दिवस आधी मागितलं पाहिजे. जे खूप महागातलं मटेरियल आहे ना, ते 10-15 दिवसच आधी मागायचं. जे स्वस्त आहे ते ठीक आहे. तुम्ही 2-3 महिने आधी मागवलं तरी चालतं कारण मार्केटचं माहित नसतं कधी अवेलेबल होईल, नाही होईल. ठीक आहे.
तर अशा बऱ्याच गोष्टीचा कंट्रोल त्या एसएपी सिस्टीम मध्ये आहे आणि ज्याचा उपयोग केला ना तर तुमची खूप कॉस्ट वाचते. खूप म्हणजे आपल्याला कळत पण नाही की मायक्रो लेव्हलवर किती कॉस्ट तुमची वाचलेली आहे. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर द नेम ऑफ दिस सब्जेक्ट इज प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे. मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे अँड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स. ठीक आहे. म्हणजे हे कंट्रोल करायच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्या आपल्याला इथं बघायच्या आहेत. ठीक आहे. कुणाला काही शंका असेल, जरा कळायला जड जात असेल तर सांगा. कारण या सगळ्या साईटच्या रिलेटेड गोष्टी आहेत. थोडं ओपन हार्टेडच राहते या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. We will just discuss the syllabus first and we will continue the further in a further lecture. Okay. Yes. काही विचारायचंय का? नाही ना? ठीक आहे. तर या चॅप्टरला टीचिंग स्कीम मध्ये लेक्चर्स फॉर अ वीक गिवन ऍज अ 3 आपले 4 किंवा 5 असतील. ठीक आहे. ऍज पर द रिक्वायरमेंट क्रेडिट फीज आहेत. ट्युटोरियल 1 hour पर वीक आहे आपल्याला आणि एक्झामिनेशन मध्ये एंड आयएससी आहे 30 मार्क्सची. ठीक आहे. आता ऑनलाईन मुळे तुमच्या 2 होत होत्या. ऑफलाईन चालू झालं की 3 आयएससी होतील. आयएससी 1, 2 and 3. ठीक आहे. येस. ऑफलाईनला 3 असतात, ऑनलाईनला 2 घेतो आपण. ठीक आहे. Then ESE is there. Huh? And same examination is there. It is of the 70 marks. ठीक है. Written examination. And then ICA. This is again depending your assignment, your present in all these things. त्याच्यावर हे 25 marks असतात. ठीक आहे. This is the examination scheme for our this subject. Okay. The course outcome of this subject given by the university. आता युनिव्हर्सिटीचं एक्सपेक्टेशन आहे की आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स you will be able to understand all these things. ठीक है. This is the course outcome from the university. Okay. So on the completion of the course, you would be able to demonstrate the decision making and communication as a member of a team as well as lead a team for effective management of the construction project. जे मी तुम्हाला आता सांगितलं की एकदा तुम्ही हा सब्जेक्ट शिकल्यानंतर यू वुड बी एबल. ठीक आहे. तर तुम्हाला कळेल की आपण ऍज अ टीम मेंबर म्हणून कसं एखादी गोष्ट लीड करू शकतो फॉर द इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ युअर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. मॅनेजमेंट ही गोष्ट वेगळी. ठीक आहे. आपण बऱ्याच गोष्टी मॅनेज करू शकतो पण इफेक्टिव्ह मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. इफेक्टिव्ह का? तर तुम्ही एखादं काम केलं आणि एखादं काम करून तुम्ही पैसे वाचवले आणि तसंच केलं तर कुठलं इफेक्टिव्ह आलं तुम्हाला जास्ती महत्वाचं आहे. तर ऑन कम्प्लिशन ऑफ दिस सब्जेक्ट यू विल बी एबल टू you will be able to you will be able to take the decisions and the communication as a member of a team. एखाद्या टीमचा मेंबर म्हणून. ठीक आहे. म्हणजे आपण एखाद्या टीमचा पण मेंबर असू शकतो किंवा यू कॅन लीड अ टीम. ठीक आहे. ऍज अ मॅनेजर तुम्ही यू कॅन लीड अ टीम फॉर द इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ द कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. ठीक आहे. Then you will be able to apply the optimization technique for the decision making in the construction industry. Okay. You will be able to apply the optimization technique for decision making in a construction industry. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल जे सांगितलं ते इथं हिट होते बघा की ऑप्टिमायझेशन टेक्निक म्हणजे जसं तुमच्या त्या मागाशी प्रोजेक्ट मॅनेजरनी दुसऱ्या बिल्डिंगवर मटेरियल शिल्लक होतं म्हणून ते रिलीज नाही केलं मटेरियल. तो काय म्हणला की ऑलरेडी आपल्या साईटवर शिल्लक आहे, मी तिथल्या तिथं लोकली ह्या मटेरियलचं बिल्डिंग तोपर्यंत ह्या बिल्डिंगचं मटेरियल ह्या बिल्डिंगला वापरायला जाणार. हे काय झालं ऑप्टिमायझेशन टेक्निक झालं ना. त्यांनी पण त्यांना पण मागवून दिलं सगळंच मागवून डंप करून ठेवलं नाही ठेवलं. तर अशा गोष्टी तुम्ही याच्यातून शिकताल की यू विल बी एबल टू अप्लाय द ऑप्टिमायझेशन टेक्निक फॉर द डिसिजन मेकिंग इन अ कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. आता डिसिजन मेकिंग मध्ये पण एक खूप छान प्रकार येतो बघा. जस्ट अ मिनिट. आय विल गिव्ह यू अ नाईस एक्झाम्पल फॉर दिस डिसिजन मेकिंग. कारण डिझाईन डिपार्टमेंट एक असतं. डिझाईन डिपार्टमेंट खूप छान रोल प्ले करतं इन द डिसिजन मेकिंग. म्हणजे माझ्या साईटवरचं एक एक्झाम्पल देतो मी. जेव्हा आपण एखादी साईट चालू करत असतो ना तेव्हा ऑलरेडी काहीतरी ड्रॉइंग आलेले असतात. ठीक आहे. त्या ड्रॉइंग प्रमाणे आपण एक सॅम्पल फ्लॅट बनवतो आणि सॅम्पल फ्लॅट आपण जाऊन पाहतो की ऍक्च्युली तिथं प्रत्येक साईटला
तुम्हाला वेस्टेज अलाउ केलेलं असतं 10% वगैरे कॉन्ट्रॅक्टर वेस्टेज किंवा काम करतानाचं वेस्टेज अलाउ केलेलं असतं. पण ते वेस्टेज सोडून पण आणखीन एक हिडन वेस्टेज असतं जे तुम्ही मिनिमाइज करू शकत असता. त्याला बोलतात डिझाइन वेस्टेज. त्याचं डिझाइन वेस्टेजचं तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. म्हणजे काय होतं, तुम्ही पण जर तुमचं घर बांधत असाल तर डिझाइन वेस्टेज होतंय का इकडे लक्ष द्या, तुमचे बरेच पैसे वाचतील. ठीक आहे. ओके, आय विल टेक वन वॉल. सपोज आय विल टेक वन वॉल ऑफ वन बाथरूम. ठीक आहे. ओके. ही समजा तुमचं जे साईट आहे, त्या साईटवरच्या बाथरूमची वॉल आहे. ओके. अँड ह्याची हाईट ओके, ह्याची 1100 हाईट धरूया. आता मी रँडम आकडा घेतो. 1100 नसते ऍक्च्युअली 2100-2200 अशी असते. पण एक सिंपल उदाहरण घेऊया आपण. 1100 हाईट आहे समजा. ओके, इट इज हॅव्हिंग द हाईट ऑफ नाही 1100 नाही, 1 मिनिट. ओके. 1600 हाईट आहे समजा. तुम्ही जे टाइल्स लावणार आहे त्या वॉलवर, दीज आर हॅव्हिंग हाईट ऑफ 1600 ठीक आहे. 1 मीटर 600 त्याची हाईट आहे समजा. ठीक आहे. इट इज हॅव्हिंग हाईट ऑफ ठीक आहे. 1600 हाईट आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यात डिझाइन वेस्टेज कुठं होतंय तुमचं? तुमची टाईलची जी साईज आहे, तुमच्याकडे जी टाइल्स आहेत, तुम्ही ज्या टाइल्स वापरणार आहात, त्या टाइल्सची साईज समजा 600 बाय 300 आहे. ठीक आहे. म्हणजे 2 फूट बाय 1 फुटाची टाईल आहे समजा तो. ठीक आहे. 600 बाय 300. ठीक आहे. 2 फूट बाय 1 फुटाची टाईल आहे. मग तुम्ही आता ह्या टाइल्स ह्या वॉलवर लावणार आहात. ठीक आहे. या टाइल्स तुम्ही ह्या वॉलवर लावणार आहात. जनरली आपण वरून खाली लावत येतो. का तर खाली नंतर तो स्लोप वगैरे असतो त्याच्या हिशोबाने आपण कटिंग वगैरे करतो. ठीक आहे. मग या केसमध्ये तुम्ही टाईल जर लावायला गेला तर बघा काय होणार आहे. समजा इथे एक टाईल लावली. ठीक आहे. इथं दुसरी टाईल लावली. इथे एक टाईल लावली. हे 600 बाय 200. ठीक आहे. त्यानंतर इथे एक दुसरी टाईल लावली समजा. ठीक आहे. 600 बाय 300 आणि इथे एक तिसरी तिसरी टाईल तर बसत नाहीये. ठीक आहे. हा बॅलन्स पीस येतोय. ठीक आहे. मग या केसमध्ये बघा आता काय होतंय. ठीक आहे. ही हाईट किती आहे? 600. ठीक आहे. त्याच्यानंतर ही हाईट किती असणार आहे? 600 आणि ही हाईट किती असणार आहे खालची? हां? किती? 400. 400. गुड. तर 400 असणार आहे. ठीक आहे. मग आता बघा डिझाइन वेस्टेज कुठं होते तुम्हाला काय कळतंय का बघा? ही अख्खी टाईल लावली तुम्ही वरची. ही अख्खी टाईल लावली. ही अख्खी लावली. आता ह्याचे कसे ग्रेन्स वगैरे असतात त्यामुळे आडवी-तिडवी तुम्हाला लावत नाही. जेव्हा क्वालिटी असते तेव्हा तुम्ही ह्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. त्यांचे जे ग्रेन्स असतात तिथं बाण वगैरे असतो त्याच्या हिशोबाने वरची साईड तुम्हाला वरच करायला लागते. ठीक आहे. तर ही अख्खी टाईल लावली. इथून इथं अख्खी लावली आणि इथून इथं 400 चा बॅलन्स पीस लावला. ठीक आहे. आता काय झालं बघा. तुमचा शिल्लक किती पीस राहिला? 200 चा. तो तुम्ही कुठे वापरू शकताय का? 200 चा जो पीस राहिलाय तो तुम्ही कुठे वापरू शकताय का? कॅन यू यूज दॅट 200 पीस एनीवेअर? कुठे वापरू शकताय का? स्कल्टिंग नाही. स्कल्टिंग नाहीच ते आपल्या डिझाईनला नाहीये. तो आपण पुढे पार्ट घेऊया. मग कसं डिसिजन चेंज होत जातात बघूया. आता स्कल्टिंग नाहीये बाथरूम मध्ये. ठीक आहे. मग तुमचं काय होतंय?
200 mm चा पीस वाया जातोय. ठीक आहे. मग आता जसं ह्यांनी बोलले तेव्हा काय करणार, डिझाईन डिपार्टमेंट येणार. डिझाईन डिपार्टमेंट काय करणार, की अरे आपल्या प्रत्येक स्टाईल मध्ये 200 mm चा पीस वाया जातोय, म्हणजे विनाकारण आपलं मटेरियलचं वेस्टेज जातंय. तर जे डिझाईन डिपार्टमेंट आहे ना, ते काय करणार, आपण काय करूया, मस्तपैकी थोडीशी डिझाईन चेंज करूया. आपण डिझाईन काय करूया, इथे एक स्कल्टिंग टाकूया 100 mm खाली. ठीक आहे. ही जी 100 mm ची जर स्कल्टिंग टाकली तर आता काय होतंय बघा, वरचा पीस कितीचा लागणार आहे तुम्हाला? वरचा पीस 300चा लागणार आहे. म्हणजे तो राहिलेला 300चा पीस आपल्याला शेजारी लावता येईल ना. हं? म्हणजे आपलं वेस्टेज झिरो झालं इथं. बरोबर का? तो जो 100 चा इथं स्कल्टिंग टाकल्यामुळं 100 चं स्कल्टिंग टाकल्यामुळं जो पीस तुमचा शिल्लक राहिलाय, जो 300चा, आता आता तुम्ही 300च वापरणार इथं. ठीक आहे. यू विल यूज ओन्ली 300 हिअर. इथं तुम्ही आता बघा, हा जो आहे हा 300. ठीक आहे. इट इज ऑफ 300 mm. ठीक आहे. आणि त्याच्या शेजारचा 300 तुम्ही जो कट झालाय तो शेजारी लावणार. म्हणजे तुमचं वेस्टेज झालं का? नाही झालं. मग आता काही जण म्हणतील की सर मग इथं स्कल्टिंग तर तुम्ही लावलंच की. स्कल्टिंग तुम्ही वेस्टेज मधनं पण काढून लावू शकता. ठीक आहे. किंवा ग्रॅनाइट वगैरे शिल्लक असतं रफ मध्ये, तिथले तुकडे तुम्ही टाकू शकता तिथं. ठीक आहे. स्कल्टिंग मध्ये हे नाही. मग तुम्ही डिझाईन चेंज केलं. ठीक आहे. डिझाईन थोडंसं चेंज केलं, दिसायला पण चांगलं झालं आणि तुमचं वेस्टेज कितीतरी वाचलं. ठीक आहे. कारण प्रत्येक वेळेस तुमची एक टाईल वाचत गेली बघा. कारण शेजारचा पीस शेजारी आलाय. ठीक आहे. लाईक दॅट वे यू टेक द डिसिजन्स. ओके, हे समजलं ना? क्लोज करू ना? तर बघा, अप्लाय द ऑप्टिमायझेशन टेक्निक. मग हे पण एक ऑप्टिमायझेशन टेक्निक आहे ना. म्हणजे आपण कमी मटेरियल मध्ये बऱ्याच गोष्टी, बऱ्याच काम करून घेतोय. इट इज अन ऑप्टिमायझेशन टेक्निक फॉर डिसिजन मेकिंग इन अ कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. आणि मग आपण ह्याच्यावर एक डिसिजन घेतला की असं करूया म्हणजे आपले पैसे वाचतील. ठीक आहे. देन कॅरी आउट एबीसी अनालिसिस. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ए टाईपचं मटेरियल कुठलं, बी टाईपचं मटेरियल कुठलं आणि सी टाईपचं मटेरियल कुठलं. त्याचं अनालिसिस करून त्याच्या हिशोबाने ते मटेरियल कुठं ठेवायचं, काय ठेवायचं आणि त्याचं कंट्रोल कसा करायचा. ठीक आहे. तर ते तुम्हाला कळेल. कॅल्क्युलेट द ईओक्यू. ठीक आहे. ईओक्यू एक टेक्निक आहे, ते पण तुम्हाला येईल त्यात. अँड इन्व्हेंटरी कॉस्ट फॉर द कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. इन्व्हेंटरी कॉस्ट फॉर द कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट म्हणजे किती, तुम्हाला लागणारी जी काही मटेरियल आहे त्याची कॉस्ट कशी काढायची किंवा कशी मिनिमाइज करायची किंवा कशी कंट्रोल करायची. कंट्रोल कशी करणार, तर ह्या मटेरियलच्या ऐवजी ते वापरलं म्हणजे ब्रिक्सच्या ऐवजी सिपोरेक्स वापरलं तर 30% तुमची आरसीसी ची कॉस्ट वाचते आणि त्याच्यावर तुमची ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण वाचते. दिस इज ऑल्सो द इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक. ठीक आहे. देन यूज ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड कंट्रोल चार्ट्स. ठीक आहे. आता हे करताना काही थोडंसं टेक्निकली पण सांगितले. आता ओरली सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या गोष्टी ओरली पण असतात पण काही कागदावरती पण लागतात ना. तर यूज ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड्स, काही मेथड दिल्या स्टॅटिस्टिकल. म्हणजे समजा तुमच्याकडे आता हे झालं, आपण कन्स्ट्रक्शन साईटच्या रिलेटेड आतापर्यंत बोलत होतो. इफ सपोज देर इज यू हॅव फॉर्म वन इंडस्ट्री. ठीक आहे. एखादी इंडस्ट्री चालू केली किंवा कन्स्ट्रक्शन साईटचं जरी एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुमची साईट आहे, तुमच्याकडे 15 लेबर आहेत, एक लेबर एका दिवसात एवढं काम करतोय, तर एवढ्या एवढ्या कामासाठी मी किती लेबर लावावे. ठीक आहे. असा एखादा क्वेश्चन असू शकतो. किंवा माझ्याकडे 3 मशीन आहेत, 2 ऑपरेटर आहेत, एक ऑपरेटर 8 तास काम करतो, तर कसं त्यांचं रोटेशन केल्यावर माझं आउटपुट जास्त होईल. ठीक आहे. तर ह्या ज्या मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी काही मेथड्स आहेत. त्या मेथड्स आपल्याला याच्यात बघायच्यात. अँड कंट्रोल चार्ट, दॅट इज एक्स वाय पी सी चार्ट फॉर क्वालिटी कंट्रोल ऑफ द मटेरियल अँड वर्कमनशिप इन द सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. आता हे सगळं करताना व्हाईल डुईंग ऑल दीज थिंग्स ऑन अ साइट, वी हॅव टू मेंटेन आवर क्वालिटी. ओके, वी हॅव टू मेंटेन आवर क्वालिटी अँड वी कॅन मेंटेन आवर क्वालिटी थ्रू continuous checking of the material and continuous checking of the workmanship. मटेरियलचं टेस्टिंग कसं करतो आपण, तर if you are having the big site, CTM machine might be on a site, UTM machine might be on a site, ज्याच्यातून तुम्ही क्यूब टेस्ट करू शकता, स्टील चेक करू शकता. ओके. देन सीव्ही अनालिसिस करण्यासाठी काही गोष्टी लागत असतील त्या असू शकतात किंवा मॉइश्चर कंटेंट्स वगैरे काढायसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात, छोटीशी लॅब असू शकते ज्याच्या थ्रू तुम्ही मटेरियलची जी क्वालिटी आहे ते कंट्रोल करू शकता, चेक करू शकता. आणि वर्कमनशिप साठी जर तुम्ही इंजिनियर डिप्लॉय केलेत, यू आर ऑलरेडी डिप्लॉयड इंजिनियर टू चेक द साईट. काम जेव्हा चालू असताना की काम चालू आहे, सकाळी सकाळी इंजिनियर जाणार,
सांगणार हे बाबा असं असं करायचं, हे प्लास्टर एवढं करायचं, इथं थोडासा ग्रू ठेव, हे वळंब्यात झालं पाहिजे, हा बाबा ही चौकट थोडीशी तिरके, हे करताना असं असं मॅनेज कर. हे सकाळी इंजिनियर सांगणार आणि संध्याकाळी दॅट इंजिनियर अगेन गो ऑन द साइट, संध्याकाळी बघणार जे सांगितलंय ते केलंय का, नसेल केलं तर तिथं थांबून सगळं लगेच क्लिअर करून घेणार, मगच तिथून पुढे जाणार. हे म्हणजे प्लास्टर साठी, टाईल साठी किंवा व्हॉट एव्हर द थिंग्स. मग वर्कमनशिप आपण कंट्रोल करतो. मग ते तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कंट्रोल करणार ना. आणि प्लस मटेरियलची क्वालिटी. ठीक आहे. आता आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू नो हाऊ टू डिझाइन 35 ठीक आहे. ह्याच्या बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. तर आय थिंक तुम्हाला सेकंड इयरला कॉन्क्रीट कसं डिझाइन करायचं ते तुम्हाला झालं असेल. त्याच्यामध्ये यू माइट हॅव सीन ऍट द एंड ऑफ द रिझल्ट ऑफ दॅट कॉन्क्रीट डिझाइन यू माइट हॅव सीन की 700 किलो 700 kg crush sand is required, 350 cement bag is required, 10 mm required 400 kg, 20 mm required 560 kg, असं केजी मध्ये तुम्हाला आलेलं असतंय. ठीक आहे. मग ते ऍक्च्युली तेवढंच मटेरियल आपण मिक्स करतोय का नाही हे आपण साईटवर कसं चेक करणार, तर इफ द वे बॅचर्स इज देअर, ठीक आहे, तर वे बॅचर्स आहेत का, ते असतील तर ते व्यवस्थित रिडिंग देत आहेत का, वजन काटा आहे पण तो खरं रिडिंग देतोय का नाही हे आपल्याला चेक करायला लागतं ना इन बिटवीन. मग हे कसं चेक करणार, हे कोण सांगणार आहे की आपला वजन काटा बरोबर आहे, तर त्याच्यासाठी आपण आयएसओ वगैरे जर आपण तशी प्रोसिजर फॉलो करत असेल तर आपण आयएसओ वगैरे सेटअप करणार आपलं. ठीक आहे. आयएसओ स्टँडर्ड नुसार आपण सगळं वापरणार सो दॅट ती क्वालिटी मेंटेन राहील. आणखी तुम्हाला जर साधं उदाहरण द्यायचं झालं की समजा तुमच्याकडे M25 चं मिक्स डिझाइन आहे. इफ यू आर हॅव्हिंग अ मिक्स डिझाइन ऑफ M25 आणि सकाळ सकाळी खूप पाऊस पडलाय आणि तुमचं पाऊस वगैरे झालाय रात्री आणि सकाळी यू स्टार्टेड युअर कॉन्क्रिटिंग. ठीक आहे. तर कॉन्क्रिटिंग चालू केल्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी सांगितलं, जेवढं खडी, वाळू, सिमेंट सांगितलं तेवढंच टाकणार का चेंजेस करणार त्यात? काय करणार चेंजेस? पाणी कमी टाकणार. बरोबर. चांगलं. किती कमी टाकणार? किती कमी करणार? नाही बरोबर आहे. तुमचा आन्सर बरोबर आहे. पाणी कमी टाकणार. पाणी कमीच टाकायला लागणार कारण पाणी वाढणार त्याच्यामुळे आणि वॉटर सिमेंट रेशो वाढलं की स्ट्रेंथ कमी होणार. पण किती टाकणार? त्याच्यासाठी साईटवर काय असतं, तर मॉइश्चर कंटेंट आपण काय करणार, ज्या दिवशी कॉन्क्रीट आहे सकाळ सकाळी जाणार, वाळूचा सॅम्पल घेणार, वाळूचं मॉइश्चर कंटेंट काढणार. डिझाइन करताना जर समजा मॉइश्चर कंटेंट तुमचं 4% होतं आणि आता पाऊस पडल्यामुळे कॉन्क्रिटिंगच्या आधी ते 15% आहे. तर तुम्ही कितीने वाढलं? 6 आणि 5 9% ने वाढले. 9% जे पाणी दिले तुम्हाला तेवढं वजा करून तुम्ही कॉन्क्रीट करणार. ठीक आहे. म्हणजे हे क्वालिटी चेक. तुमचा आन्सर बरोबर. फक्त कसं चेक करायचं दॅट यू विल गॉट टू नो थ्रू धिस सब्जेक्ट. ठीक आहे. आणखी क्वालिटी कशी मेंटेन करतो तर आयएसओ, आता आयएसओ सर्टिफाईड जर एखादी कंपनी असेल तर त्यांचे आयएसओ चे डॉक्युमेंट्स असतात, चेकलिस्ट असतात. म्हणजे कॉलम भरायच्या आधी त्याचं शटरिंग चेक केलं जातं. प्लम मध्ये आहे का, स्टीलला प्रॉपर कव्हर प्रोव्हाइड केले का, स्टील प्रॉपर जेवढं सांगितलंय डिझाईन नुसार तेवढं वापरलंय का, कॉन्क्रिटिंगची चेकलिस्ट वेगळी, शटरिंगची वेगळी, पुन्हा फॅब्रिकेशनची वेगळी येते, ब्रिकवर्कची वेगळी येते, जिप्समची वेगळी येते, आरसीसी, म्हणजे प्रत्येक गोष्टींची जवळजवळ 30-35 टाईपच्या चेकलिस्ट असतात. त्या प्रत्येक कामाच्या वेळेस तिथला इंजिनियर येतो. त्या चेकलिस्ट मध्ये 10-15 क्वेश्चन्स असतात. त्या क्वेश्चन्सला त्यांनी सॅटिस्फाय केले का नाही त्याचा रिमार्क येतो. इफ एनिथिंग इज अनसॅटिस्फाईड तो रिमार्क देतो. त्या तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ते क्लिअर करावं लागतं आणि त्याच्यानंतर सी अलो टू वर्क ऑन दॅट साईट. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्वालिटी मेंटेन करतो थ्रू द चेकलिस्ट. ओके. त्या चेकलिस्ट पण अवेलेबल असतात. देन कॅरी आउट द वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट फॉर प्रोजेक्ट बाय इव्हॅल्युएटिंग द फायनान्शियल स्टेटमेंट अँड अकाउंट कन्स्ट्रक्शन कंपनी. जे आपण स्टार्ट चालू केला त्याच्यात येते बघा, कॅरिंग आउट द कॅपिटल मॅनेजमेंट. पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं. मग त्याच्यात मटेरियल काही मागवायचं नाही, कुठलं मटेरियल आधी मागवायचं नाही खूप, ह्याचं सगळं मॅनेजमेंट. ठीक आहे. त्या एसएपी सिस्टीम मध्ये अशी पण गोष्ट होती, समजा एखाद्या साईटवर एखादं मटेरियल मागवले आणि ते 3 महिन्यापेक्षा जास्ती आधी मागवलेलं असेल आणि ते युज जर झालेलं नसेल ना, तसं इंडिकेटर यायचं रेड मध्ये की ते डायरेक्ट वरपर्यंत हिट व्हायचं. मग लगेच तिकडून मेल की तुम्ही हे मटेरियल तुम्हाला लागणार नव्हतं तर कशाला मागवलं.
असं जर तुमचं जर ट्रॅकिंग प्रॉपर असेल की 6 महिने झालं मटेरियल साईटवर पडून आहे, तुम्ही अजून वापरलं नाही, मग तुम्ही का मागवलं? असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की तुम्ही नेक्स्ट टाइम प्रॉपरली मागवणार ना. म्हणजे दिस इज ऑल्सो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ना. तुमचे पैसे, कॅपिटल म्हणजे काय? पैसे. पैशाचं तुम्ही मॅनेजमेंट करताय टेक्निक थ्रू फॉर द प्रोजेक्ट बाय इव्हॅल्युएटिंग द फायनान्शियल स्टेटमेंट अँड अकाउंट फॉर द कन्स्ट्रक्शन कंपनी. ठीक आहे. तर these are some of the outcome university is expecting from you after completion of this course. ठीक आहे. We have also defined some of our outcomes. So these are the course outcome. Okay, these are the course outcome of this subject. किती वाजले? झालं का ते? So these are the course outcomes. Please write it in your notebook. आपली म्हणजे आपल्या सब्जेक्टचे जे कोर्स आउटकम आहेत ते इथे आपण दिलेले आहेत ह्या सब्जेक्टचे. ठीक आहे. प्लीज राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. आय विल एक्सप्लेन ऑल दिस आफ्टरवर्ड. ठीक आहे. प्लीज राईट इन युअर नोटबुक. लिहून घ्या सगळ्यांनी.